नमस्कार, माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कशा आहेत तुम्ही? मी आता दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि मी थोडं गच्चीवर जाऊन झाडाचं काम करणार आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला आज रात्रीच्या जेवणाचा व्लॉग दाखवणार आहे। तर मग चला मी व्लॉगला सुरुवात करते। व्लॉग जर आवडला तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग मी ब्लॉगला सुरुवात करते। ह्या हँगिंग कुंड्या आणलेल्या आहेत मी गच्चीवरचे झाडं ह्या हँगिंग कुंड्यामध्ये ट्रान्सफर करायचे। आज तेवढं ते काम करून घेते। का बरं म्हणजे मध्ये नव्हतं करायचं? जिथे होल पाडताना जागा दिली ना तिथं पातळ राहते ना, इथं होल पाडायची जागा ते बघ। कलर मुंबईला पण नाही राहतात। तुम्ही नर्सरी फिरली का? हो, त्या नर्सरीत नव्हते पण मागच्या वर्षीच ह्या हँगिंग कुंड्या आणलेल्या आहेत। ह्या वर्षी त्यामध्ये वरच्या मैत्रिणींनो आता ही माती तयार करायची आहे, तोपर्यंत मी त्याची म्हणजे हे गच्चीवरचे जे ट्रान्सफर करायचे ते फुलं तुम्हाला दाखवते। आता ही झाडं आम्हाला छोट्या कुंड्यांमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये ट्रान्सफर करायची आहे। म्हणजे एक कलर एकाच कुंडीत छोट्या लावायचा आहे। कुंडीमध्ये आता माती ही भरून घेतलेली आहे आणि मी आता या कुंड्या खाली उतरून हे झाड ट्रान्सफर करून घेते। आता या कुंडीमध्ये माती भरलेली आहे पण ती कोरडी आहे, तर त्यात मी थोडं पाणी टाकून ती ओली करून घेते। हे चिनी गुलाब आणि ऑफिस टाईमचे रोप माझे हे 7-8 प्रकारचे आहेत आणि खूप सुंदर दिसतात, हे फुलतात। तर माझ्याकडे तर हे वर्षभर फुलले, उन्हाळ्यात पण आणि हिवाळ्यात पावसाळ्यात पण ते एकत्र झाल्यामुळे मी आता वेगवेगळ्या कुंड्यामध्ये एक एक कलर लावलेला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतील ह्या हँगिंग बास्केटमध्ये। हे माझ्या मैत्रिणींनी लावायला सांगितले होते, पावसाळा सुरू झाला की थोडे माझ्यासाठी पण रोपे लाव, म्हणून मी हे तिच्यासाठी वेगवेगळे लावलेले आहे। आजचं झाडं लावायचं काम झालं माझं। मैत्रिणींनो, आता मी चालली आहे मासे आणायला। संध्याकाळचे 6 वाजले। संध्याकाळच्या जेवणात मी मासे आणि खिचडी बनवणार आहे आणि मी ते तुम्हाला दाखवेल। आम्ही जिथे राहतो तिथं मार्केट वगैरे माशाचं असं मोठं नाही आहे। संध्याकाळच्या वेळेस रस्त्याच्या कडेला वगैरे 1-2 दुकाने लागतात, थोडं घरापासून लांबच आहे। काय भाव आहे? 180 रुपये किलो, बड़ा वाला 200 रुपये किलो। कमी नाही होणार? 30 रुपये किलो चला। 140 रुपये किलो। कोणता आहे पण? त्याला पिया, तो कटरना है। हाच घ्यायचा ना? हे रहू आहे। किती 3 पाव आहे? पूर्ण मोजावं लागेल। 3 पाव येईल तर आज आहे का? घेऊ 3 पाव? हे पकडायचं। अडव
घेऊन आता मी निघालो घरी जायला. छान होते मासे आणि स्वस्त पण. लिंबू कसे दिले? प्लेट ना. मासे बनवायला लिंबू लागते, तर मग मी लिंबू घेतले. आता मी हे मासे स्वच्छ पाण्यात छान धुवून घेतले. मी आता हा राहू मासा आणलेला आहे आणि मी आता तुम्हाला हा करून दाखवते. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये माझं खिचडी आणि खिचडीसोबत हा मी मासा करणार आहे. चला मग मी मासे बनवायची तयारी करते. आता ह्या पेपरवर मी तांदळाचं पीठ आणि त्यात थोडा 2 चमचे रवा टाकला आहे आणि ह्या पेपरवर टाकून घेते. त्यामुळे हे मासे जे आपण मसाला लावलेला आहे ते छान मिक्स होतात आणि तळायला पण छान सोपं जातं. चला मी आता या माशाला काय मसाला लावला ते सांगते. अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट, मीठ, तिखट, लिंबू एवढं लावलेलं आहे. झाले माझे मासे तळून तयार. एकदम मस्त कुरकुरीत, खूप छान होतात बरं हे. तर झाले माझे आता हे मासे आणि खिचडी. आता आम्ही करतो जेवण. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.